दरम्यान बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय। देशमुख यांच्या हत्येनंतर जवळपास 12 दिवसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेला आहे। आज सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे हे बीडमध्ये दाखल झाले। त्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची देखील त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपी सध्या फरार आहेत याचा देखील तपास घेण्यासाठी ते कामावर रुजू झालेले आहेत। त्याच्यानंतर फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध देखील घेतला जातोय। या केस संदर्भात सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक केजच्या दिशेने देखील रवाना झालेले आहेत। केजच्या शासकीय विश्रामगृहात अप्पर पोलीस महासंचालक पोलीस अधीक्षकांसह इतर पोलीस देखील अधिकाऱ्यांची महत्त्वाची एक बैठक सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो तपास आहे तो सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे आणि याच सीआयडीचा तपास करण्यासाठी सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे हे सध्या केज शहरामध्ये दाखल झालेत। केज शहरातील हे विश्रामगृह आहे आणि जवळपास 16 गाड्याचा ताफा आहे। आपण बघतोय की सिक्युरिटीच्या गाड्या, काही ऑफिसर्स या गाड्यामध्ये आहेत आणि ज्यांच्यासोबत ब्रीफिंग आता सध्या या केजच्या रेस्ट हाऊसमध्ये सुरू आहे। सीआयडीकडे केवळ एकाच घटनेचा तपास नाही आहे, तर या घटनेला लागून असलेल्या ज्या 2-3 घटना आहेत, एक हत्याचं प्रकरण आहे, त्यानंतर खंडणीचं प्रकरण आहे आणि खंडणीसोबत त्यानंतर आता एक ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे। हे तिन्ही गुन्हे एक संघ असल्यामुळे ते क्लब केले जात आहेत आणि आपण बघतो की ह्या तिन्ही गुन्ह्याचा तपास आता सीआयडी करणार आहे आणि याच सीआयडीचे जे पोलीस महासंचालक आहेत ते आपण बघतो या रेस्ट हाऊसमध्ये आहेत, ज्यांच्या अधिकाऱ्यासोबत बातचीत सुरू आहे, ब्रीफ करतायत आणि माहिती मिळते आहे की जो काही सीआयडीने हा तपास हातात घेतल्यानंतर या तपासाला वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तरीसुद्धा प्रश्न उरतो आहे की संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 17 दिवस झाले तरीही यातले मुख्य आरोपी आहेत ते आणखी गजाआड झालेले नाहीत। कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, केज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।